नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ग्लायकोलिसिस. सो द सायलेंट फीचर ऑफ अ ग्लायकोलिसिस आर ग्लुकोजचं हा मेजर पाथवे आहे युटिलायझेशनला. इट टेक प्लेस इन ऑल सेल ऑफ द बॉडीमधल्या प्रत्येक सेलकडनं ग्लायकोलिसिस हे परफॉर्म केलं जातं. द एन्झाईम ऑफ धिस पाथवे आर प्रेझेंट इन सायटोसोल ऑफ द सेल. हा जो पाथवे आहे हा सायटोसोलमध्ये इथे परफॉर्म केला जातो. इट ऑकर बोथ इन एरोबिक अँड अनएरोबिक कंडिशन. एरोबिक आणि अनएरोबिक कंडिशनला इथे याचं युटिलायझेशन होतं. मेजर पाथवे फॉर ATP इन अ टिश्यू लॅकिंग अ मायटोकॉन्ड्रिया. अशा सेल जिथे मायटोकॉन्ड्रिया हा अब्सेंट आहे त्या ठिकाणी ATPचं फॉर्मेशन करण्यासाठी ग्लायकोलिसिस हे परफॉर्म केलं जातं. एक्झाम्पल RBC, लेन्स किंवा कॉर्निया. आणि ब्रेनसाठी सगळ्यात महत्त्वाची ही सायकल आहे, दॅट इज अ ग्लायकोलिसिस. मग रिॲक्शन ऑफ अ ग्लायकोलिसिस, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन हे कसं होतं? सो युजली ग्लुकोजचं ब्रेकडाऊन हे 2 पायरुवेटच्या मॉलिक्यूलमध्ये केलं जातं. मग ही जी सिक्वेन्स असेल फ्रॉम स्टार्टिंग ग्लुकोज टू द एंड पॉईंट ऑफ अ पायरुवेट, 10 रिॲक्शन इथे इन्वॉल्व आहे. मग काही ठिकाणी एनर्जी ही युटिलाइज केली जाते तर काही ठिकाणी एनर्जी इथे रिफॉर्म केली जाते. आपण ही रिॲक्शन पाहू शकतात. ग्लुकोज ADP आणि इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल. मग जेव्हा ग्लुकोजचं ब्रेकडाऊन इथे होतं आहे, पायरुवेटचा मॉलिक्यूल फॉर्म केला जातो आहे, त्याच्यासोबत ATP आणि वॉटरचं सुद्धा इथे फॉर्मेशन केलं जातं आहे. मग आता आपण फर्स्ट स्लाईड बघूया जिथे कन्व्हर्जन होतं आहे ग्लुकोजचं ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये इन प्रेझेन्स ऑफ हेक्झोकायनेज, ग्लुकोकायनेज और मॅग्नेशियम. ATPचा मॉलिक्यूल हा इथे इन्व्हॉल्व होतो. सो ATPचं कन्व्हर्जन केलं जातं ADPमध्ये. मग ही जी रिॲक्शन आहे फ्रॉम कन्व्हर्जन ऑफ अ ग्लुकोज टू द ग्लुकोज 6 फॉस्फेटचा मॉलिक्यूल ही इरिव्हर्सिबल आहे. ATPचा मॉलिक्यूल युटिलाइज केला, मॅग्नेशियमचा मॉलिक्यूल त्याने युटिलाइज केला. मग हेक्झोकायनेज हा जो एन्झाईम आहे हा सगळ्या सेलमध्ये प्रेझेंट असतो. वेअर ॲज ग्लुकोकायनेजचा जो मॉलिक्यूल आहे हा तुम्हाला लिव्हरमध्ये दिसून येईल. मग जो आपला प्रोडक्ट फॉर्म होतो आहे बाय फॉस्फोरिलेशन, ॲडिशन ऑफ अ फॉस्फरस मॉलिक्यूल, म्हणून याला काय म्हटलं इथे ग्लुकोज 6 फॉस्फेट. नंबरिंग जर तुम्ही प्रोव्हाइड केली 1, 2, 3, 4, 5 आणि 6. सो 6 नंबरला इथे काय येईल तुमचा फॉस्फेटचा मॉलिक्यूल. मग हा जो ग्लुकोकायनेज आहे हा लिव्हरमध्ये अवेलेबल आहे. सो हा जो प्रोडक्ट इथे फॉर्म होतो आहे हा इम्परमिएबल आहे सेल मेम्ब्रेनला, त्याच्यामुळे ग्लुकोजचा मॉलिक्यूल तिथे ट्रॅप केला जाईल आणि सेलकडनं त्याचं तिथे युटिलायझेशन केलं जाईल. सेकंड स्लाईड आहे आपली जिथे ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन हे फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये केलं जातं. जो 6 मेंबर रिंग स्ट्रक्चर आहे ग्लुकोजचं त्याला 5 मेंबर रिंग स्ट्रक्चरमध्ये इथे कन्व्हर्ट करण्यात आलं इन प्रेझेन्स ऑफ फोस्फोहेक्झोज आयसोमरेज. हा काय आहे आयसोमरेज एन्झाईम, त्याच्यामुळे त्याने ग्लुकोजचा आयसोमर फॉर्म केला, दॅट इज अ फ्रुक्टोज मॉलिक्यूल. सो ही जी रिॲक्शन आहे ही तुमची रिव्हर्सिबल रिॲक्शन इथे शो करतो आहे. मग आता थर्ड पॉईंट आहे कन्व्हर्जन ऑफ अ फ्रुक्टोज मॉलिक्यूल दॅट इज फ्रुक्टोज 6 फॉस्फेट इनटू फ्रुक्टोज 1,6 बाय फॉस्फेट. इथे तुमचे फॉस्फेटचे 2 मॉलिक्यूल ॲड झाले म्हणून त्याला काय म्हटलं इथे बाय फॉस्फेट मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फोफ्रुक्टोज कायनेज आणि ATPचं कन्व्हर्जन केलं जातं इथे ADPमध्ये. सो ही जी स्टेप आहे ही आहे तुमची इरिव्हर्सिबल रिॲक्शन. मग फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट ज्याच्याकडे फॉस्फरसचे 2 मॉलिक्यूल आहे हा परत 2 प्रोडक्ट इथे फॉर्म करतो. फर्स्ट प्रोडक्ट असेल त्याचा ग्लिसरअल्डिहाइड 3 फॉस्फेट आणि सेकंड प्रोडक्ट असेल त्याचा डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट. युजली काय म्हणू मग आपण याला इथे अल्डोजचं याने रिफॉर्मेशन केलं. एन्झाईम आहे इथे अल्डोलेज आणि रिॲक्शन आहे तुमची रिव्हर्सिबल रिॲक्शन.
मग आता हा फ्रुक्टोजने जो आपल्याला प्रोडक्ट फॉर्म केला आहे तो पुढे कन्क्लूड केला जातो. आपण इथे बघू शकतात काय आहे, डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट आणि ग्लिसरअल्डिहाइड 3-फॉस्फेट. रिव्हर्सिबल रिॲक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फोट्रायोज आयसोमरेज. सो ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं आहे, मग ज्यावेळी 2 मॉलिक्यूल ग्लिसरअल्डिहाइडचे फॉर्म केले जातील, काय होतं आहे, ग्लिसरअल्डिहाइडचे ज्यावेळी 2 मॉलिक्यूल फॉर्म केले जातात त्यावेळी डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेटचा 1 मॉलिक्यूल इथे युटिलाइज केला जातो. मग ही रिॲक्शन तुमची रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. ग्लिसरअल्डिहाइडचं फॉर्मेशन केलं जाईल तुमच्या ग्लिसरॉलच्या मॉलिक्यूलपासून. मग ग्लिसरअल्डिहाइड 3-फॉस्फेटचं सुद्धा कन्वर्जन होऊ शकतं 1,3-बिसफॉस्फोग्लिसरेट. हे काय आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन. म्हणजे जर ग्लिसराइडचा मॉलिक्यूल बिसफॉस्फोग्लिसरेट फॉर्म करतो आहे तर बिसफॉस्फोग्लिसरेटचा मॉलिक्यूलसुद्धा ग्लिसरअल्डिहाइडचा मॉलिक्यूल इथे रिफॉर्म करू शकतो इन प्रेझेन्स ऑफ G3 डिहायड्रोजनेज. आणि याच्यासाठी तुम्हाला रिक्वायर आहे NAD, दॅट इज निकोटिनामाइड ॲडिनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. याचं कन्व्हर्जन केलं जातं तुमच्या फॉस्फेटच्या मॉलिक्यूलमध्ये आणि हायड्रोजनमध्ये. 7th नंबरची स्टेप आहे जिथे 1,3-बिसफॉस्फोग्लिसरेटचं कन्व्हर्जन होईल तुमच्या 3-फॉस्फोग्लिसरेटमध्ये इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम 3-फॉस्फोग्लिसरेट कायनेज. इथे तुमच्या ADPचं कन्व्हर्जन होतं आहे ATPमध्ये. 2 ADPचे मॉलिक्यूल हे युटिलाइज केले जातील फॉर फॉर्मेशन ऑफ 2 ATP. मग हे जे कन्व्हर्जन आहे हे एक्झाम्पल आहे तुमच्या सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशनचं. ATCमध्ये याची इन्व्हॉल्वमेंट आपल्याला दिसून येते. सो रिव्हर्सिबल रिॲक्शन ही इथे आहे. देन 9 नंबरची 3-फॉस्फोग्लिसरेटचं 2-फॉस्फोग्लिसरेटमध्ये कन्व्हर्जन केलं जातं इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फोग्लिसरेट म्युटेज. सो युजली काय होणार आहे इथे, शिफ्टिंग ऑफ अ फॉस्फेट ग्रुप आणि रिॲक्शन असेल तुमची रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे जिथे फॉस्फोग्लिसरेटचं कन्व्हर्जन केलं जातं फॉस्फोइनॉल पायरुवेटमध्ये इन प्रेझेन्स ऑफ इनोलेज अँड मॅग्नेशियम. ही सुद्धा रिॲक्शन तुमची रिव्हर्सिबल आहे. मॅग्नेशियमचा मॉलिक्यूल इथे रिक्वायर असतो इनोलेजच्या एन्झाईमसोबत. सो फ्लोराईडचं इरिव्हर्सिबल इनहिबिशन करण्यासाठी इनोलेजचा मॉलिक्यूल हा इथे प्रत्येक स्टेपमध्ये युटिलाइज केला जाईल. मग हा जो फ्लोराईड आहे हा ब्लडमध्ये ॲड केला जातो ड्युरिंग एस्टिमेशन ऑफ अ ब्लड शुगर. ज्यावेळी आपल्याला ब्लड शुगर ही काउंट करायची असेल त्यावेळी हा फ्लोराईडचा मॉलिक्यूल तिथे ॲड केला जाईल. देन आहे कन्व्हर्जन ऑफ अ फॉस्फोफिनॉल पायरुवेट टू द पायरुवेट. इथे सुद्धा 2 ATP हा युटिलाइज केल्या जातात ज्याचं कन्व्हर्जन 2 ATPमध्ये केलं जातं. मग ही कशी आहे, इथे तुमचा फॉस्फोफिनॉलचा जो मॉलिक्यूल आहे फॉस्फोफिनॉल पायरुवेट याला ट्रॅप केलं जातं आणि ATPचं फॉर्मेशन केलं जातं. सो ही तुमची मेन रिॲक्शन आहे जिथे फॉस्फोरिलेशन हे घडून येईल. मग पायरुवेट कायनेज काय आहे, हा K एन्झाईम आहे तुमच्या ग्लायकोलिसिसच्या सायकलसाठी आणि रिॲक्शन असेल तुमची इरिव्हर्सिबल रिॲक्शन. मग लास्ट स्टेप आहे जिथे पायरुवेटचं कन्व्हर्जन केलं जातं लॅक्टेटच्या मॉलिक्यूलमध्ये इन प्रेझेन्स ऑफ लॅक्टेट डिहायड्रोजनेज. इथे सुद्धा NADHचा मॉलिक्यूल हा युटिलाइज केला जातो ज्याचं कन्व्हर्जन NAD+ इथे केलं जातं. मग जेवढे काही रिड्युसिंग इक्विव्हॅलेंट असतील तुमचे NADHचे हे सिंथसाइज ग्लायकोलिसिसचं सिंथेसिस करण्यासाठी युटिलाइज केले जातात 5th नंबरच्या स्टेप्सला. मग आपण इथे ओव्हरऑल डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघू ग्लुकोजचं पायरुवेटपर्यंत ब्रेकडाऊन. सो ग्लुकोजचा मॉलिक्यूल कन्वर्ट होतो ग्लुकोज 6-फॉस्फेटमध्ये इन प्रेझेन्स ऑफ हेक्झोकायनेज किंवा ग्लुकोकायनेज. ATPचं कन्व्हर्जन झालं ADPमध्ये. मग ग्लुकोज 6-फॉस्फेटमध्ये ॲडिशन काय दिसते आपल्याला, फॉस्फरसचा मॉलिक्यूल.
ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन होतं फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये. 6 मेंबर रिंग स्ट्रक्चरचं 5 मेंबर रिंग स्ट्रक्चरमध्ये कन्व्हर्जन इथे झालं इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फोहेक्झोज आयसोमरेज. देन फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन होतं आहे फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट. ATPचा मॉलिक्यूल इथे युटिलाइज करण्यात येतो ज्याचं ADPमध्ये कन्व्हर्जन करण्यात येतं. सो ऑलरेडी फ्रुक्टोजकडे एक फॉस्फरसचा मॉलिक्यूल होता, अजून एक फॉस्फरसचा मॉलिक्यूल इथे ॲड करण्यात आला इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फोफ्रुक्टोकायनेज एन्झाईम. मग फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेटचं कन्व्हर्जन होतं इन प्रेझेन्स ऑफ अल्डोज. अल्डोजच्या प्रेझेन्समध्ये 2 मॉलिक्यूलमध्ये याचं कन्व्हर्जन केलं जातं. एक आहे तुमचा डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट आणि सेकंड असेल ग्लिसर अल्डिहाइड फॉस्फेट. इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, आयसोमरेजच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन घडून येते. मग ह्या दोघा मॉलिक्यूलचं जेव्हा कन्व्हर्जन होईल 1,3 बाय फॉस्फोग्लिसरेट इन प्रेझेन्स ऑफ डिहायड्रोजनेस G3P डिहायड्रोजनेस NADAचा मॉलिक्यूल इथे युटिलाइज करण्यात येतो. आणि ज्यावेळी 1,3 बाय फॉस्फोग्लिसरेटचं कन्व्हर्जन होईल तुमच्या 3 फॉस्फोग्लिसरेटमध्ये 2 ADPचे मॉलिक्यूल हे युटिलाइज केले जातील फॉर अ फॉर्मेशन ऑफ अ 2 ATP इन प्रेझेन्स ऑफ 3 फॉस्फोग्लिसरेट कायनेस. आणि लास्ट स्टेप असेल जिथे 3 फॉस्फोचं कन्व्हर्जन केलं जाईल 2 फॉस्फोग्लिसरेटमध्ये इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फोग्लिसरेट म्युटेज. लास्ट स्टेप होईल मग एनोलेजचं कन्व्हर्जन. ह्या 2 फॉस्फोग्लिसरेटचं पायरुवेटमध्ये कन्व्हर्जन करण्यात येतं इन प्रेझेन्स ऑफ पायरुवेट कायनेज किंवा फॉस्फोफिनॉल पायरुवेट. आणि पायरुवेटचं कन्व्हर्जन होणार देन लॅक्टेट. सो पायरुवेटचं कन्व्हर्जन होताना ADP युटिलाइज केले जातात, 2 ADP ज्याचं 2 ATP फॉर्मेशनमध्ये कन्व्हर्जन होतं. आणि लास्टली ज्यावेळी पायरुवेटचं लॅक्टेटमध्ये कन्व्हर्जन होणार NADHचं इथे युटिलायझेशन केलं जातं ज्याचं NAD+मध्ये कन्व्हर्जन होतं. मग हा जो लॅक्टेटचा मॉलिक्यूल असेल जो NAD फॉर्म करतो आहे हा काय करतो परत तुमच्या ग्लिसर अल्डिहाइड फॉस्फेटला मग आता पाहूया आपण रेग्युलेशन ऑफ अ ग्लायकोलिसिस. सो मेन एन्झाईम जे आहेत ते ह्या सायकलला रेग्युलेट करतात ते आहेत ग्लुकोकायनेज, हेक्झोकायनेज, फॉस्फोफ्रुक्टोकायनेज आणि पायरुवेट कायनेज. याच्यातला जो इन्सुलिन आहे हा सुद्धा ग्लायकोलिसिसला फेवर करतो बाय ॲक्टिवेटिंग दिस एन्झाईम. मग ग्लुकॅगोन किंवा ग्लुकोकॉर्टिकॉइड हे काय करतात ग्लायकोलिसिस इनहिबिट करण्याचं काम करतील, म्हणजे ग्लायकोलिसिस होऊ नये म्हणून काम करतील. कोण? ग्लुकॅगोन आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड. लास्ट चार्ट आहे तुमचा एनर्जेटिक ऑफ अ ग्लायकोलिसिस. किती एनर्जी इथे युटिलाइज करण्यात आला आणि किती ह्या फॉर्मेशन करण्यात आलं. मग ज्यावेळी एरोबिक कंडिशनमध्ये ग्लायकोलिसिस होतं त्यावेळी 7 ATP ह्या इथे युटिलाइज करण्यात येतं. वेअर ॲज ज्यावेळी अनएरोबिक कंडिशन असेल त्यावेळी 2 ATPचं इथे युटिलायझेशन हे केलं जातं. चार्ट बघू शकतो, प्रत्येक स्टेपनुसार इथे ATPचं युटिलायझेशन हे शो केलं आहे, युटिलायझेशन किंवा फॉर्मेशन. सो हे आपण बघितलं.